नमस्कार मंडळी, चला तर आज आपण सोयाबीनमध्ये बेसन पीठ मिसळून अतिशय पौष्टिक आणि युनिक तसेच चविष्ट रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सोया चंक्सला छान खमंग चव येते। त्यासाठी मीठ घालून घेतलं, त्यानंतर 1 वाटी सोया चंक्स घेतले, तसंच या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर हे आपल्याला सोया चंक्स जे आहेत ते संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। इथे कुठेही आपल्याला हे सोया चंक्स शिजवायचे नाहीत, गरम पाण्यामध्ये टाकले की ते बरोबर सोक होतात। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला हे सोया चंक्स मस्त आणि घट्ट असे पिळून घ्यायचे आहे। तर आता पहा, अशा पद्धतीने आपण एकदम घट्ट असे हे सोया चंक्स पिळून घेणार आहोत। थोडंफार पाणी राहिलं तर चालेल, पण खूप पाणी ठेवायचं नाही, त्यासाठी एकदम घट्ट मुठीने पिळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण सोया चंक्स जे आहे ते पिळून घेणार आहोत। तर पहा, इथे मी संपूर्ण सोया चंक्स पिळून घेतलेले आहे, एकदम पूर्णपणे त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। सोया चंक्स शिजवण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये ते भिजवल्यानंतर व्यवस्थित भिजल्या जातात। आता त्यानंतर लगेचच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सोया चंक्स टाकून घ्यायचे आहे। आता तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे सोया चंक्सचा वापर करू शकता। संपूर्ण टाकून मिक्सरला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। आता या बाउलमध्ये आपल्याला हे सोया चंक्स टाकून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपण हे पूर्ण सोया चंक्सचे जे मिश्रण घेतलं होतं ते पूर्ण टाकून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, तसंच भरपूर अशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली ती सुद्धा टाकायची। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, त्या सुद्धा टाकून घेतल्या। पाव चमचला थोडीशी कमी हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट, तसंच थोडेसे जिरे घालायचे। त्याचबरोबर इथे आपल्याला याचा मसाला घालायचा आहे, मॅगी मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं। हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे। आता इथे आपल्याला बेसन पीठ देखील वापरायचं आहे, पण सुरुवातीला यामध्ये घातलेले मसाले आणि मीठ थोडंसं मिक्स करून घेतलं। त्यानंतर बेसन पीठ घालायचं आहे। तर इथे पोहे खाण्याचे 4 चमचे इतकं आपण बेसन पीठ घातलेलं आहे। आता हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला या सोयाच्या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव झालं की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण हाताने घट्ट असं मळून घ्यायचं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट न मळता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर ते मी घेते। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि तसंच आपली आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आर.के. फूड रेसिपी चॅनलला नक्की फॉलो करा। तर इथे पहा, हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं हे तयार झालेलं आहे। आता आपल्याला याचे बनवून घ्यायचं आहे। तर पहा, चमच्याने तुम्हाला व्यवस्थित असं बाइंडिंग आणता येणार नाही, त्यामुळे त्याला हातानेच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ अजिबात केलेलं नाही, अगदी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे, इथे अर्धा कपलाही थोडंसं कमी घातलं असेल। त्यानंतर हा पदार्थ आपल्याला अजिबात रेस्ट होण्यासाठी ठेवायची गरज नाही। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10-5 मिनिटं ठेवू शकता, पण ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर लगेचच आपण हातावरती याच्या टिक्की बनवून घेणार आहोत। तर आज आपण बनवतोय मस्त सोया चंक्सच्या टिक्की। सोया चंक्स टिक्की एकदा नक्की बनवून पहा, हेल्दी आहे, पौष्टिक आहे, तशीच कमीत कमी तेलामध्ये तयार होते। 1 चमचा तेलामध्ये हे संपूर्ण आपल्या टिक्की बनवून तयार होतात। त्यामुळे कमीत कमी तेलकट पदार्थ तुम्हाला खायचा असेल, पौष्टिक खायचा असेल तर हे सोया चंक्सचे टिक्की नक्की बनवून पहा किंवा सोया टिक्की नक्की बनवून पहा। त्यानंतर इथे तवा ठेवायचा, तव्यावरती आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि संपूर्ण तव्यावरती अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। सगळीकडे एकसारखं पसरवून झालं की यावरती तयार टिक्की आपण ठेवून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला सगळीकडे एकसारखं असं हे तेल पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती पहा, अशा पद्धतीने ह्या टिक्की ठेवून घेतल्या। आता ह्या टिक्कींना मस्त असं आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे संपूर्ण टिक्की आपण ठेवून घेतलेले आहे आणि आता याला ना पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे सगळ्या व्यवस्थित अशा भाजल्या जातील। इतक्या कुरकुरीत आणि मस्त हा पदार्थ तयार होतो। आणि हो,
यामध्ये ना तुम्ही मिक्स करत असताना 2 चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्ही यामध्ये दह्याचा वापर केला तर हा पदार्थ आणखीनच चविष्ट आणि रुचकर लागतो. त्यामुळे तुम्ही यामध्ये फ्रेश दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तर मस्त एका साईडनी टिक्की भाजल्या गेल्या की दुसऱ्या साईडवरती पलटवून घ्यायच्या. तेल आपण अगोदरच टाकलं होतं थोडंसं, तरीसुद्धा मी मध्यभागी अशा पद्धतीने टाकणार आहे, म्हणजे सर्व टिक्कींसोबत तेल व्यवस्थित जाईल. तर इथे आपल्याला फक्त 2 चमचे तेल लागलेलं आहे आणि 2 चमचे तेलामध्ये हा कुरकुरीत पदार्थ बनवून तयार झालेला आहे. अप्रतिम असा मस्त असा हा पदार्थ बनवून तयार झाला आहे. तर पाहू शकता आपल्या टिक्की एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला किंवा कळवायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या RK फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. टिक्की भाजून झाल्या की लगेचच काढून घेऊया. पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे. अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा हा पदार्थ तयार झालेला आहे. तर पहा, भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं सोयाबीनमध्ये, म्हणजे सोया चंक्समध्ये, आणि त्यापासून बनवलेला हा पदार्थ भरपूर प्रोटीन आहे. त्यामुळे नक्कीच बनवा. तुम्ही अगदी डाएट करत असाल तरीसुद्धा हा पदार्थ बनवून खाऊ शकता. दिसायलाही सुरेख होतो, खायलाही चविष्ट आहे आणि डाएट असेल तरीसुद्धा कमीत कमी तेलामध्ये आणि भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुमचं डाएट चालू आहे, डाएट प्लॅनमध्ये हा पदार्थ नक्की ॲड करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करा. तुम्हाला खरंच माझ्या नवनवीन रेसिपीज आवडत असतील, आयडिया आवडत असतील तर तुम्हाला चॅनलला फॉलो करणं म्हणजे सबस्क्राईब करणं अगदी अनिवार्य आहे. कारण तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन डायरेक्ट मिळणार नाही. डायरेक्ट मिळण्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. तर पाहू शकता सुरेख आणि सुंदर अशा आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. अप्रतिम चवीचा होतो. हा पदार्थ खायचा कशासोबत, तर हा पदार्थ तुम्ही यावरती दही, हिरवी चटणी, म्हणजे गोड चटणी, ह्या सगळ्या चटणी टाकून सुद्धा खाऊ शकता, किंवा फक्त तुम्ही ही चटणी सॉससोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा अशीही खाऊ शकता. तुम्ही हा पदार्थ कसाही खाल्ला तरी अप्रतिमच लागतो. यामध्ये टाकलेला कच्चा कांदा, बाकीचे मसाले यामुळे या पदार्थाला एक वेगळीच टेस्टसुद्धा येते. त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना देखील अशा पद्धतीची रेसिपी बनवता येईल आणि खाता येईल. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच जॉईन करा, म्हणजे तुम्हालासुद्धा नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि मस्त मजेत राहा. कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.